नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? ओळखलत मला? मी तुमची शाळा, योगी श्री अरविंद गुरुकुल. आपल्या या लाडक्या बदलापूर शहराच्या कुशीत मी अनेक वर्षांपासून उभी आहे. लोक म्हणतात की शाळा म्हणजे फक्त सिमेंट विटांच्या भिंती आणि एक छप्पर असतं. पण नाही, माझ्यासाठी मी एक जिवंत अस्तित्व आहे, ज्याच्या अंगाखांद्यावर तुमची मुलं खेळतात, शिकतात आणि मोठी होतात. मी फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर मी मुलांवर संस्कारांचे सिंचन करते, त्यांच्यात दडलेल्या कलेला वाव देते आणि आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख करून देते. आज मी तुम्हाला एका अशा प्रवासावर घेऊन जाणार आहे जो माझ्या काळजाच्या खूप जवळ आहे. आमचा स्नेहसंमेलन 2025. काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. माझ्या मैदानात आणि हॉलमध्ये सगळीकडे फक्त संगीताचे सूर ऐकू येत होते. तुम्ही जी मुलं आता स्टेजवर चमकताना पाहत आहात ना, त्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी गेल्या 2 महिन्यांपासून स्वतःला झोकून दिलं होतं. 1, 2, 3, 4 अशा तालावर जेव्हा ती छोटी पावल थिरकायची, तेव्हा माझं हृदय अभिमानानं भरून यायचं. शिक्षकांनी आपली घरं, आपली सुख बाजूला सारून या मुलांच्या प्रत्येक स्टेपवर मेहनत घेतली. कधी रागावले तर कधी मायेनं जवळ घेतलं. विशेषतः सांगावंसं वाटतं ते लक्ष्मी टीचरबद्दल. लक्ष्मी टीचर म्हणजे जणू ऊर्जेचा स्रोत. या मुलांनी डान्सची प्रत्येक स्टेप अचूक करावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. त्यांच्यासोबतच इतर सर्व शिक्षकही खांद्याला खांदा लावून रात्रंदिवस राबत होते. कुणी मुलांच्या कपड्यांची काळजी घेत होतं, तर कुणी त्यांच्या सादरीकरणाला अधिक कसं खुलवता येईल यावर विचार करत होतं. मुलांनीही थंडीची पर्वा न करता घामाच्या धारा वाहत असतानाही सराव सोडला नाही आणि अखेर तो दिवस उजाडला. रोषणाईनं मी न्हाऊन निघाले होते. मुलांचे रंगीबेरंगी पोशाख, तो मेकअप आणि त्यांच्या डोळ्यांतील ती चमक पाहून वाटलं की जणू इंद्रधनुष्यच माझ्या अंगणात उतरलं आहे. पडदा उघडला आणि एकामागून एक सादरीकरणं सुरू झाली. मुलांचे थिरकणारे प्रत्येक पाऊल माझ्या छातीवर आनंदाची मोहोर उमटवत होतं. कार्यक्रमाचा शेवटचा परफॉर्मन्स सुरू झाला. गाण्याचे बोल कानावर पडत होते आणि स्टेजवरची मुलं पूर्ण ताकदीनं नाचत होती. पण माझं लक्ष फक्त त्यांच्या डान्सकडे नव्हतं, तर स्टेजच्या मागे उभ्या असलेल्या त्या शिक्षकांकडे होतं. ते शिक्षक जे पडद्यामागचे खरे हिरो होते. ते स्वतः डान्स करत नव्हते, पण मुलांच्या प्रत्येक हालचालीसोबत त्यांचे हातही हवेत हलत होते, जणू ते मुलांच्या मनात डान्स करत होते. जेव्हा गाणं संपलं, टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सगळी मुलं स्टेजवर एकत्र आली, तेव्हा एक विलक्षण शांतता माझ्या मनात दाटून आली. मुलांच्या कपाळावरचा तो घाम आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते आम्ही करून दाखवलं हे समाधान पाहून माझे डोळेही पाणावले. माझ्या शिक्षकांबद्दल काय सांगू? कार्यक्रम संपल्यावर जेव्हा गर्दी ओसरली, तेव्हा मी पाहिलं, माझे शिक्षक थकलेले होते, पण त्यांच्या डोळ्यांचे समाधान होतं ते कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठं होतं. त्यांनी या मुलांना फक्त नाचायला शिकवलं नव्हतं, तर आयुष्याच्या स्टेजवर आत्मविश्वासानं कसं उभं राहायचं हे शिकवलं होतं. वर्षाचा हा वार्षिक दिन 2025 संपला. दिवे मालवले, पाहुणे निघून गेले, पण माझ्या भिंतींमध्ये अजूनही त्या मुलांच्या हसण्याचा आणि शिक्षकांच्या त्या मायेच्या शब्दांचा घुमारा शिल्लक आहे. मी योगी श्री अरविंद गुरुकुल आज पुन्हा एकदा धन्य झाले, कारण मी फक्त मुलं घडवत नाहीये, तर मी एक सुंदर भविष्य घडवत आहे. तुमचीच योगी श्री अरविंद गुरुकुल, बदलापूर.